आणि एक गोष्ट सगळे लक्षात ठेवा तुम्ही, तुम्हाला जर असं वाटत असेल की हे सततच टोचून बोलल्यामुळे मी हे घर सोडून निघून जाईल, तर तुम्हा सगळ्यांचा मोठा गैरसमज येतो. हे घर सोडून मी कुठेही जाणार नाहीये. सुनबाई, तुला दुखवावं असा माझा विचार नव्हता, पण हे सगळं घडलं ना हिच्यामुळे. समजाव हिला, काय गरज होती? अरे ज्याला आपल्याबद्दल कशाचं काही वाटत नाही त्याच्याबद्दल काय दयामय आत्मीयता दाखवायची? बाबा, मला फक्त इतकंच म्हणायचंय का या घरात तुमचा अपमान व्हायला नको. आता काय अपमान व्हायचं राहिलं सुनबाई? पण खरं सांगू, तुझ्यासाठी तो देखील अपमान सहन करू आम्ही, पण इथून जाणार नाही. तुला साथ देऊ. त्याला वाटत असेल त्याच्या अशा वागण्यामुळे, त्याच्या बोलण्यामुळे आम्ही नागपूरला निघून जाऊ. नाही जाणार, इथेच थांबू. तुला एकटीला सोडून जाणार नाही सुनबाई. मी पण त्याचा बाप आहे, पुरून उरेल त्याला. बाबा, बाबा, आई, 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 काय झालं? का चाललंय बाई आपल्या घरामध्ये? असं म्हणते गेल्या जन्मीच्या कर्माची फळं भोगावी लागते. एवढी पापी असेल का ग मी? एवढं पाप केलं असेल का ग मी? मालिकाचा संसार तुटत चाललाय. आई, तुम्ही असं काऊन बोलून राहिलं? तुमच्यामुळे नाही झालंय काही. जे झालंय ना ते यांच्या कर्मामुळे. महागुरु चुकला, मला समजते. मी तुझंही दुःख समजू शकते बाई, पण मी आई आहे ना. मी का करू? राधिका, तुझा नवरा तुझ्यापासून दूर गेला तसा माझा लेकही माझ्यापासून दूर गेला ना. एकुलता एक लेक, मी त्याला परक मानू? एकाच घरात एकाच छपराखाली राहायचं आणि मी त्याची आई आहे हे विसरायचं? मी गुरुला माफ बीप काही केलं नाही ग, अजिबात माफ केलं नाही. पण बिचारा भुकेला आहे तर त्याला अन्न दिलं तर का चुकलं बाई माझं? नाही आई, मी आई कधीच चुकू शकत नाही. नाही, मला समजू शकतं ना आई, तर तुम्हाला त्यांची काळजी वाटते. आणि मला हेही माहितीये यांच्यासाठी बाबांचा जीव तुटतो, पण यांना कशाची कदरच नाही. म्हणून बाबा म्हणतात यांना त्यांची काळजी नाही तर आपण काहून काळजी करायची म्हणून. आईचं काळीच कापून घेऊन चाललेल्या धावत असलेला लेक जेव्हा ठेच कळतो ना त्यावेळेला त्या काळजातून आवाज येते, लागलं का रे लेका तुला? असं असते आईचं काळीच. मी एक सासू म्हणून तुला समजू शकते, एक बायको म्हणून याही नाही समजू शकते, पण आईचं काय? याने तर मारे सांगितलं दुर्लक्ष कर. मी खूप प्रयत्न करते बरं का मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, त्याची काही काळजी बिळजी करायची नाही, पण समोर आला लेक की माया अशी जागी होते. आपली नाळ त्याशी सोडलेली असते ना, आतडं तडतडतं. एवढूसा असल्यापासून आपण त्याची काळजी घेतो का नाही? त्याला नुसतं पाहिल्याबरोबर आपल्याला कळतं त्याला का पाहिजे. पोरग किती मोठं झालं ना तरी आईसाठी ते एवढूसच असते. त्यानं आपल्या डोक्याला हात लावला की आपल्याला वाटते त्या डोकं दुखते का, मान खाली घालून आला की आपल्याला वाटते त्याचं काही दुखते खुपते का, शिंकला की असं वाटते माझ्या गुरुला सर्दी झाली का, पोटाला हात लावला की आपल्याला वाटते त्याला भूक लागली का.
हे राधिका मला सांग बरं, अथर्व चुकला, हं? तो तुझ्याशी बोलत नाही तर तू त्याकडे दुर्लक्ष करशील का ग? त्याला माझी काळजी नाही तर मी त्याची काळजी घेणार नाही, असं तू करशील का? मला कोणी समजूनच नाही घेते. ज्याला त्याला वाटतं मी चुकतोच आहे. अरे इतका मूर्ख आहे का मी? मला विचारा ना, मला काय हवंय ते, मी काय करतोय, माझ्या इच्छा माझ्या गरजा काय आहेत, विचारा ना मला. आज मी कुठल्या पोझिशनला काम करतोय, पण नाही, एकदा एखाद्याबद्दल वाईट मत झालं की यांचं मत कधी बदलतच नाही. कंटाळा आलाय मला या सगळ्याचा. मला कोणी नको. काय झालं असेल? गॅरी काय रिस्पॉन्डच करत नाहीये. यार याचे आई बाबा त्यांचं पॅचअप तर करत नसतील ना? पण गॅरीला नाही आवडत ती गुड फॉर नथिंग. यार सध्या काहीच सांगता येत नाहीये. मी जाऊन बघू का काय चाललंय. काय काय आहे? तुला काही लाज लज्जा आहे की नाही? एवढा अपमान झाला परत आलीस? काय बघते आतमध्ये? आत यायचंय? चल नाही चल ना. मी ते गॅरी काय गॅरी? गुरु. कोण गुरु? मी कोणत्या गुरुला ओळखत नाही, कळलं तुला? विसरला का? मुलगा आहे ना तुमचा. मला शहाणपणा शिकवतेस तू? हा? नाही मग चल हा चल. काय अवदास केव्हा जाणार सुनबाईच्या आयुष्यातून? म्हण. बरं, तुला एक गुड न्यूज सांगायची. काय? मला बहुतेक प्रमोशन मिळणार. काय? रेवती, कॉंग्रॅच्युलेशन. कधी झालंय? अगं अचानकच सगळं डिक्लेअर होतंय, पण ते अजून मी सुबोधला सांगितलं नाहीये. अगं ऑफिशियल लेटर तर येऊ दे हातात. मग मला कशाला सांगितलंस? आता माझ्या आयुष्यात काहीतरी घडतंय आणि मी तुला सांगणार नाही, हे होईल का? तुला सांगितल्याशिवाय चैनच पडलं नसतं मला, म्हणून सांगितलं. माझंही असंच होतं, पण आता तू म्हणतेस ना, होऊ दे एकदा. माझे हवं ते सगळं मिळू दे. थांबूया? हो. बरं नाहीये का तुला? नाही, बरी आहे मी. चेहरा उतरलेला दिसतोय. बरं नव्हतं तर यायचं नव्हतं ना वॉकला. खरंच काय नाही झालं. काल नीट झोप नाही झालीये, खूप उशिरा झोपले मी. बाकी काही नाही. खरं? तुझा चेहरा काहीतरी वेगळंच सांगतो. काय झालंय? खरंच काही नाही. सांगणार आहेस का तू आता काय झालंय ते?
रेवती, काल अरे यार, उशीरच झाला उठायला. काल जरा जास्तच प्यालो, डोकं परत ठणकतंय. काल रागाच्या भरात आईला पण खूप वाईट साईट बोललो. जाताना एकदा सॉरी म्हणू का? यांना काहीच कसं वाटत नाही. आपली आई आहे ती. आईना किती वाईट वाटलं असेल. वाईट तर वाटणारच ना ग. आपलाच मुलगा आपल्याशी असं बोलतोय म्हटल्यावर कुठल्या आईला वाईट नाही वाटणार. आईंच्या डोळ्यात पाणी पाहिलं आणि कसं तरीच वाटलं बघ. रेवती, आई बाबांना खूप वाईट वाटत राहतं. ते बघूच शकत नाहीत यांच्याकडे. त्यांनी इतका त्रास दिलाय ना आई बाबांना. 4 चौघात अपमान केलाय. यांच्यामुळे सगळं सहन करायला लागलं आई बाबांना. त्यांनाही नको होतं ग. तू फार विचित्र कोंडीत सापडलीस ग. का हे सगळं सहन करत बसतेस? का नाही घटस्फोट देऊन टाकत त्याला? ठेवती, इतकं सोपं आहे का ते? मला अनेक गोष्टींचा विचार करायला लागेल आणि मगच काय तो निर्णय घ्यायला लागेल. इतकं सोपं नाहीये ते. अरे किती खातोयस? नको खाऊ का? मला टेन्शन येतं तेव्हा मला डबल लागतं. हे अजून 2 वडापाव सांग रे. हे आता झालं ना डबल, आता अजून कशाला ट्रिपल मागवतोय? सांग मला. मी माझ्यासाठी सांगतोय रे बाबा. हा, बघतो तुझ्या अर्गत काय वडापाव खाऊन सुचतंय का? सांग रे 2 वडापाव सांग. कोणाबद्दल विचार करतोय? गुरु बद्दल? किती वडापाव खा, काहीच होणार नाहीये. तो तसाचा तसाच राहणार. असं तुला वाटतंय? उलट मला असं वाटतंय गुरुचे आई वडील आलेत ना आता, नक्की काहीतरी घडणार बघ. का? या आधी त्याचे आई वडील कधीच आले नव्हते का? आले होते ना या आधी पण त्याचे आई वडील, ऑब्विसली. आण रे पटकन. घे. उलट काहीच झालं नाही, उलट सगळं जास्त बिघडलंय. आता मध्ये मध्ये बोलू नको, खा दे. शी, बघता बघता माझी परत जायची वेळ आहे. आणि हे सगळं सॉल्व्ह न करता मी जर गेलो ना तर मनात रुखरुख राहील रे कायमची. तुला माहितीये मला कधी कधी काय वाटतं? ही शना आहे ना, शना आहे, तिचं किडनॅप करायचं. काय? किडनॅप करायचं तिचं, पुण्याला घेऊन जायचं. ते असं बांधून बिंधून. आई वडील तिचे तिथे राहतात, त्यांना द्यायचं. हे ठेवा पार्सल, तिला बाहेर पण काढू नका. किती फालतू आहे रे आनंद. अरे पुणे काय लांब आहे का? गुरु तिथे नाही जाऊ शकणार? तरी बकवास आयडिया देतो. सगळं परत तेच होणार. किडनॅप करूया. आनंद, तुला या शनायाबद्दल किती माहिती आहे? म्हणजे तिच्याबद्दल काहीतरी सांग मला, त्यातून काहीतरी सुचेल. सांग. किती सोपं आहे. अरे बेवकूफ लडकी आहे वो. क्या एवढंच? 1 नंबर की बेवकूफ लडकी है. अरे अजून काहीतरी सांग ना. अजून काय? ये मुझे सुबह शाम रात हमेशा खाना ही सोचते रहता है. अच्छा, म्हणजे तुझ्यासारखी. माझ्यासारखं. ती ना दुसऱ्यांच्या पैशांवर एन्जॉय करते. ब्युटी पार्लरला जाते दुसऱ्यांच्या पैशांवर. ठीक आहे. ती लाईफ मध्ये जी काही लक्झुरियस लाईफस्टाईल तिची आहे ना, पिझ्झा बर्गर वगैरे जे काही, ते दुसऱ्यांच्या पैशांवर. कळलं का? ओके. आणि काय आवडतं तिला? अजून काय म्हणजे शॉपिंग बघ, ते क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड ते पण दुसऱ्यांचं. ओके. आणि गॅरी देतो म्हणून गॅरी 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 असं सगळं करत करत ना ती तिचा मागे लागलेली असते. हा.
आणि हा व्हेरी इम्पॉर्टंट, पैशासाठी ती स्वतःचं इमानही बदलू शकते. कळलं का? तसा आहे का मी तुझ्यासारखी. ओके ओके. काय का? तर आता गुरुच्या आई वडिलांमुळे काहीतरी बदलेल, कशाला अशी अपेक्षा ठेवायची. आता मग मीच काहीतरी करतो. तू परत काय करणार आहेस? बरोबर. मी शनायाला प्रपोज करणार. गिळ ते गिळ, गिळ अरे गिळ गिळ. वेडा आहेस का तू? नहीं कुछ पागल है थोड़ा. वेडा 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 आहेस का? वेडा. तू पैसा पैसा करती है, क्यों पैसे पे तू मरती है. तू ना मी तुला माउंट एव्हरेस्ट वर घेऊन जाणार और वहां से मैं तुझे धक्का दे दूंगा. नहीं 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 नहीं. क्यों? मैं क्यों तेरे मर्डर का केस अपने आप पे लूं? तू खुद सुसाइड कर. नॉनसेन्स काही बोलतोयस? तिला शनाला प्रपोज करणार तू? हाँ, गुरु को बुरा लगेगा मानता हूं मैं, पण राधिका विनीनं कसं वाटेल? पटतंय ना? मैं बारिश कर दूं पैसे की, जो तू हो जाए मेरी. मैं बारिश कर दूं पैसे की, जो तू हो जाए मेरी. वेटर, 2 वड़ा पाव लाना, इसका बिल अलग करना. घबरे घबरे वेड्या. एक्सक्यूज मी. नाही, मगाशी तुम्ही ह्यांना वेडे म्हणालात, पण तुम्ही वेडे आहात ना? आईशी बोलू का? कसं बोलू आईसोबत आता? आई ती परखी येऊन गेली का रे गुरु? तू आगा बोलायचं भानच राहिलं नाही. अजून दुखतंय माझं. गोळ्या कुठे ठेवल्यात तेही माहिती नाही. बापा, डोकं दुखून आलंय असं. देऊ काय गोळी? तरी खाली असतात ना. तरी हे माहिती आहे कपाटामध्ये कुठे गोळ्या ठेवलेल्या असतात का? गरमागरम कॉफी करून देऊ काय? डोकं दुखायचं तरी थांबेल. नको बाई, काही चांगलं करायला गेलं तर उगीच. डोकं ठणकतंय नुसतं. जरा ब्लॅक कॉफी मिळाली असते तर बरं वाटलं असतं लगेच. मी जाऊन देऊ का? नको बाई, परत नको नको ते बोलेल. आई तर बोलत नाहीच आहे, पण मी बोलायला जाऊ का? पाणी आण ग. हा, आणते.